हॅलो फ्रेंड्स. आपल्या या हक्काच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो. मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहीतच असेल 19 ऑगस्ट या दिवशी महसूल विभाग यांच्याकडून एक परिपत्रक जाहीर करण्यात आलं आहे. त्या परिपत्रकामध्ये सांगितलं आहे 2912 एवढे महसूल सेवक या पदांसाठीची जाहिरात काढून याची भरती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करण्यासाठीचं हे परिपत्रक आहे मित्रांनो. तर त्यामध्ये एक गोष्ट अजून सांगण्यात आली आहे. ती महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला 30 नोव्हेंबर 2026च्या 2026च्या आधी ही जे आहे तर भरती प्रक्रिया पूर्ण करायची आहे. म्हणजे 30 नोव्हेंबरच्या आधी म्हणजेच याच महिन्यात तुम्हाला जॉईनिंगसुद्धा या महसूल सेवक म्हणजेच कोतवाल पदासाठी जॉईनिंगसुद्धा तुम्हाला याच महिन्यामध्ये भेटणार आहे. असंही बघितलं तर मित्रांनो, कोतवाल ह्या पदासाठीची जी आहे तर भरती प्रक्रिया असेल, परीक्षा किंवा निकाल हे 1-2 महिन्या 3 महिन्यामध्ये संपूर्ण होऊन जात असते आणि लवकरच आपल्याला जॉईनिंगसुद्धा भेटत असते. तर त्याविषयी आपण हा व्हिडिओ बनवत आहे. तर मित्रांनो, ह्यामध्ये आपण पात्रता, पगार आणि सर्व कार्य वगैरे इत्यादी सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर ह्या व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि सोबतच तुम्ही या चॅनलला आपल्या नक्कीच सबस्क्राईब करा, कारण ह्यासारखी सर्व माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. आणि तुम्ही सबस्क्राईब केलं म्हणजेच तुम्हाला ह्याचं नोटिफिकेशन डायरेक्ट भेटत जाईल. तर मित्रांनो, सुरुवात करूया आपल्या या महत्त्वाच्या माहितीला. तर पाहू शकतात मित्रांनो तुम्ही, महाराष्ट्र कोतवाल म्हणजेच महसूल सेवक भरती विषयक माहिती आपण पाहणार आहोत. तर महसूल विभागाकडून ही जाहिरात असते मित्रांनो. आणि ह्यामध्ये वेगवेगळे जे काही जिल्हे असेल, समजा तुमचा जो जिल्हा आहे त्या जिल्ह्याची वेगळी जाहिरात निघत असते सेपरेट, आणि त्यानुसारच तिथलेच स्थानिक रहिवासी त्यासाठी अर्ज करू शकतात आणि तिथल्याच विद्यार्थ्यांचा या ठिकाणी निवड होत असते मित्रांनो. तर महसूल सेवकसाठी शैक्षणिक पात्रता यामध्ये सांगण्यात आली आहे. उमेदवाराला 4थी पास असायला पाहिजे किंवा 10वी उत्तीर्ण. म्हणजेच जिल्ह्यानुसार ही जाहिरात वेगळी निघत असते. तर ज्या जिल्ह्यानुसार ते 10वी पण ठेवू शकतात किंवा 4थी या ठिकाणी पास ठेवू शकतात. तर जास्ती करून मित्रांनो 4थी पासवरच हे बऱ्याच जिल्ह्यामध्ये जाहिरात निघत असते. आमच्यासुद्धा परभणी जिल्ह्याची जी मागं जाहिरात आली तर त्यामध्ये 4थी पासच या ठिकाणी शैक्षणिक पात्रता देण्यात आलेली होती मित्रांनो. तर तुम्ही 4थी पास असं एक लक्षात असू द्या. त्यानंतर वयोमर्यादा तुम्ही जर बघितली तर कमीत कमी तुमचं वय 18+ पाहिजे मित्रांनो. म्हणजेच 18+ वाले सगळे उमेदवार भरू शकतात. तर जास्तीत जास्त तुमचं 40 वर्षाचा वय असायला पाहिजे. 40च्या प्लस असेल तर भरता येणार नाही. परंतु यासाठी एक अटसुद्धा यामध्ये, जसे की मागासवर्गीय उमेदवार असेल तर त्याला या ठिकाणी 5 वर्षाची सूट देण्यात येते असते मित्रांनो. तर ही एक बाब या ठिकाणी लक्षात ठेवा. पुढे बघू शकता तुम्ही, अजून एक महत्त्वाची अट अशी आहे की स्थानिक रहिवासी पाहिजे. सांगण्याचा अर्थ, उमेदवार संबंधित महसूल सज्जा स्थानिक रहिवासी असणे अनिवार्य आहे. समजा तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा राहत असताना किंवा ग्रामीण भागात तरी तुम्ही यासाठी अर्ज करू शकतात मित्रांनो. आता तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहतात त्या जिल्ह्यात किंवा त्याच तालुक्यामध्ये त्याच तहसीलमध्ये तुम्ही फॉर्म भरू शकतात. जसे की तुमचा एखादा तालुका असेल, आता तुमचा तालुका समजा सेलू तालुका आहे, तर तुम्ही सेलू तालुक्यातच हे भरू शकता, फॉर्म भरू शकतात. आणि तुम्हाला जिल्हा समजा परभणी आहे, तर तुम्ही परभणी या जिल्ह्याची जेव्हा जाहिरात येईल तेव्हाच हे तुम्ही भरू शकतात. तर मित्रांनो, ह्याची तुम्हाला वर्क समजा कामसुद्धा त्याच ठिकाणी राहून करायचं ज्या ठिकाणी तुम्ही राहतात. तर पुढे बघू शकतात अजून ह्यामध्ये पात्रता, शारीरिक पात्रता, उमेदवार शारीरिकदृष्ट्या सक्षम व निरोगी असणे आवश्यक आहे असं यामध्ये सांगण्यात आलं आहे. पुढे बघू शकतात आपण निवड पद्धत कशी असते, आता ह्याबद्दलची माहिती घेऊत आपण. तर निवड पद्धतीमध्ये मित्रांनो, वस्तुनिष्ठ लेखी परीक्षा असते जी की MCQच्या माध्यमातून घेण्यात येते. तर त्यासाठी आपल्याला 50 प्रश्न असतात आणि एक प्रश्न 2 मार्कासाठी. एक प्रश्न किती, तर 2 मार्कसाठी असतो. म्हणजेच आपल्याला 50 प्रश्न आणि 100 गुण असतात. किती, 100 मार्काची या ठिकाणी लेखी असते मित्रांनो, 100 मार्काची. तर 100 मार्काची लेखी जरी असली तर 50 प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात. किती संख्या प्रश्नाची, 50 आहे. तर मित्रांनो, यामध्ये तुम्ही बघू शकतात कोणते कोणते विषय असतात. तर ह्यामध्ये सामान्य विज्ञान विषय असतो, अभ्यासामध्ये आपल्याला गणित बुद्धिमत्ता असतो आणि मराठी भाषेचा यामध्ये प्रश्न असतात मित्रांनो. आणि स्थानिक जिल्ह्याची माहिती हे सुद्धा महत्त्वाचं आहे. तुमच्या जिल्ह्याची माहिती पाहिजे मित्रांनो, स्थानिक जिल्ह्याची माहिती तुम्हाला पाहिजे. तर ह्याच्यासाठी एक जिल्हा विशेष म्हणून पुस्तक सुद्धा यामध्ये असतं. तुम्ही बघितलं असेल, तुमच्या जिल्ह्याचे एक पुस्तक असतं, त्यामधली माहिती तुम्हाला पाहिजे.
ती संपूर्ण माहिती तुम्ही वाचू शकतात. एका दिवसात वाचून होतो मित्रांनो स्थानिक जिल्ह्याची माहिती. हे वाचू शकतात. मराठी भाषामध्ये व्याकरण असतो, व्याकरणाचे काही प्रश्न असतात आणि गणित बुद्धिमत्ताचे असतात आणि सामान्य विज्ञानचे असे प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात या परीक्षेमध्ये. तर आता पुढे बघू शकतात मित्रांनो मुलाखत. तर मुलाखत या ठिकाणी घेण्यात येत नसते मित्रांनो. मुलाखत नाही आहे. हे या ठिकाणी पॉईंट झाला, मग कट केला ह्याला. तर आता मानधन किंवा पगार तुम्ही बघू शकतात. मित्रांनो सध्या तरी मानधन 15,000 एवढं या ठिकाणी देण्यात येतो मित्रांनो. गट चा हे जो पद आहे गट च्या चतुर्थ श्रेणीवर आधारित आहे. म्हणजे गट पण नाही आहे या ठिकाणी, परंतु आपण त्याच्या सुद्धा खालचा हा पद आहे गट च्या सुद्धा. तर आपल्याला 15,000चा मानधन देण्यात येतो असतो मित्रांनो. तर संपूर्ण जे काही कोतवाल किंवा त्याला आपण महसूल सेवक आहेत असं म्हणतात. तर महसूल सेवकांचं असं म्हणणं आहे की आमची पगार वाढ करून 22,500 एवढी करण्याची मागणी आहे आणि ही लवकरच पूर्ण सुद्धा होणार आहे मित्रांनो. तर 22,500 पर्यंतचा तुम्हाला भविष्यात पगार मिळू शकतो. सध्या हा 15,000चा मानधन आहे आपल्याला. आता आपण महत्त्वाचं म्हणून म्हणजेच कोतवाल यासाठीची नेमकी जबाबदाऱ्या किंवा कामे कोणती असतात ह्याबद्दलची थोडक्यात माहिती पाहणार आहोत. तर आपल्याला कोतवाल म्हणून पहा सर्वात नंबर 1चा काम असतो मित्रांनो महसूल वसुलीमध्ये मदत करायची. जसे की गावातील जमीन महसूल, कर, इतर शासकीय महसुलीच्या कामात तलाट्याला मदत करायची. या ठिकाणी एक ज्यावेळेस तुमची निवड होईल ना तर त्यावेळेस जेवढे काही तलाठी असतात त्या तलाठीच्या हाताखाली आपल्याला नेमून देण्यात येतो. तर त्यांच्या हाताखाली आपल्याला हे वर्क करायचं असतं. आता तलाठीचे जे काही काम असतात ते आपल्याला त्यांच्यासोबत राहून करायचे असतात. तर पहिला कार्य बघितला. पुढचा कार्य बघू शकता तुम्ही शासकीय टपाल व नोटीस. आता हे सुद्धा आपल्याला महत्त्वाचं हे काम असतो. तलाठी कार्यालयातील टपाल, नोटीस, समन्वय संबंधित ग्रामस्थांपर्यंत पोहोचवणे. समजा जे काही ग्रामातील लोक असतात त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करून त्यांना हे आपल्याला पोहोचवायचं असतंय. हे कार्य आपलं आहे महसूल सेवक म्हणून. पुढचा तुम्ही कार्य बघू शकतात मित्रांनो. पुढचा कार्य आहे आपल्याला पंचनामा नोंदणी. आता गावात घडणाऱ्या घटना ज्या काही घटना असतात गावात, नैसर्गिक आपत्ती असेल किंवा पिकांचे नुकसान असेल किंवा अपघात प्रसंगी तलाट्यासोबत पंचनाम्याला उपस्थित राहणे. आपल्याला हे सर्व काम मित्रांनो तलाट्यांच्या अंडरमध्येच करायचे. त्यांच्यासोबत राहून ह्याच्यासाठी उपस्थित राहायचं. हे जसे की नैसर्गिक आपत्ती झाली, पिकाचे नुकसान झाले किंवा गावात काही घडले घटना वगैरे, तर त्यांच्या तलाट्यासोबत राहून हे काम आपल्याला करायचे असतात. नंतरचा महत्त्वाचं कार्य तुम्ही बघू शकता जन्म, मृत्यू व घटनांची माहिती. आता जन्म आणि मृत्यूच्या घटनाची माहिती आपल्याला ठेवायची आहे. यामध्ये गावात घडणाऱ्या महत्त्वाच्या घटना, जन्म, मृत्यू, साथीच्या रोगांची माहिती विशिष्ट अधिकाऱ्यांना जसे की तलाठी असेल, मंडळ अधिकारी यांना या ठिकाणी आपल्याला ही माहिती नेऊन द्यायची असते किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं कार्य आपल्याला महसूल सेवक म्हणून या ठिकाणी करायचं असतं. आता एक अजून महत्त्वाचं काम म्हणजे दवंडी देणे. दवंडी देणे आता मित्रांनो हे कुठंतरी कमी झाल्यासारखं आहे किंवा हे काम राहिलेलं नाही. तर दवंडी देणे म्हणजे नेमकं काय? शासकीय योजना असतील, कर भरण्याच्या तारखा किंवा इतर महत्त्वाच्या सूचनांची गावात दवंडी देण्याचे कार्य आपल्याला यामध्ये देण्यात आलेले आहेत. आता कसं झालं मित्रांनो सगळ्यांकडे मोबाईल फोन्स वगैरे ऑनलाईन सर्व्हिस सुविधा झालेल्या आहेत. तर आता सगळ्यांना ही सगळी माहिती पोहोचत असते डायरेक्टली. तर पूर्वी हे जे मोबाईल्स वगैरे नव्हते किंवा लोकांना जे हे तर शासकीय योजना असेल किंवा कराच्या तारखा वगैरे असेल, महत्त्वाच्या बाबी गावापर्यंत हे पोहोचतच नव्हत्या. म्हणून हे दवंडी देऊन ज्या ठिकाणी दवंडी म्हणजेच आपण थोडंसं असं बँड वगैरे वाजवल्यासारखं वाजवायचं गावात जे मुख्य चौराईचा मार्ग असतो जिथं किंवा झाडाखाली आणि तिथं लोक जमा होणार असे सगळे जमा झाले. तर मग तिथं हे शासकीय योजनाबद्दलची किंवा कोणतीही महत्त्वाची माहिती शासनाची जी असेल तर ती सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य आपल्याला करायचा होता. परंतु आता हे कार्य कुठं राहिलेलं नाही आहे, कमी झालं. कारण की सगळ्यांकडे मोबाईल फोन आहे, मोबाईलमध्ये इंटरनेट आहे, लगेचच 2 मिनिटात सगळ्यांना ही माहिती पोहोचत असते. तर हे कार्य कुठंतरी कमी झालेलं आहे आता. परंतु हे महसूल सेवक यांचं एक कार्य आहे. तुम्हाला हे लक्षात ठेवू शकता तुम्ही. तुम्हाला महत्त्वाची माहिती म्हणून हे लक्षात ठेवू शकतात फक्त. आता पुढचं महत्त्वाचं कार्य बघू शकतात अतिक्रमण व कायदा सुव्यवस्था. गावात सरकारी जमिनीवरील अतिक्रमणाची माहिती देणे, कायदा सुव्यवस्था राखण्यात पोलीस व प्रशासनाला या ठिकाणी मदत करणे हे सुद्धा आपलं या ठिकाणी कार्य आहे कोतवाल किंवा महसूल सेवक या नात्याने. तर आधी मित्रांनो ह्याला
कोतवाल असंच मानलं जायचं. परंतु आता शासनाकडून काही वर्षाआधी 2-3 वर्षाआधीच महसूल सेवक असं नाव आणि उल्लेख करायचा असं बोलण्यात आले. 1च वर्ष झालं असेल, 1 ते 2 वर्ष मित्रांनो, 1 ते 2 वर्ष. तर अशा नावात बदल सुद्धा झालेला आहे महसूल सेवक म्हणून. आता हे जे कामं मी सांगितले हे मुख्यतः कामे आहेत, परंतु आता हे कुठेतरी कमी कामं झाल्यासारखे दिसतात मित्रांनो. ह्यामध्ये कामात सुद्धा बदल आलेले आहेत. जसे की वेगळे काहीतरी दुसरे पण कामं आता देऊन टाकतात आपल्याला, जे सध्या तहसीलमध्ये असेल, SDM ऑफिसमध्ये असतात. तर हे आपल्याला तिथं राहून तिथले जे तर कामं करण्यासाठी आता आपण आहेत किंवा तलाठ्याच्या हाताखाली सुद्धा आपल्याला या ठिकाणी देण्यात येतो. तर अशी कामं आपल्याला महसूल सेवक म्हणून काम करावं लागतात. तर यासाठीची जाहिरात मित्रांनो पुढच्या महिन्यामध्ये आपल्याला फार पुढच्या महिन्यामध्ये पाहायला भेटेल. पहिला किंवा दुसऱ्या आठवड्यातच आपल्याला ही जाहिरात यायला सुरुवात होईल. वेगवेगळ्या जिल्ह्यानुसार वेगवेगळी जाहिरात, वेगळी भरती करण्यात येते. त्या जिल्ह्यानुसार त्यांची एक जाहिरात निघते. मग ह्यासाठी ऑफलाईन पद्धतीने आपल्याला अर्ज भरावा लागतो. हा अर्ज भरल्याच्या नंतर आपली परीक्षा घेण्यात येते मित्रांनो, आणि परीक्षा झाली की 8च दिवसात आपल्या या ठिकाणी जॉइनिंगसुद्धा या ठिकाणी करण्यात येते. तर तुम्ही हे अवश्य मित्रांनो फॉर्म भरू शकतात. ह्यासाठी लगेचच लागून तुम्ही तुमच्या घराजवळ राहून चांगली पगार आहे सुद्धा आहे मित्रांनो 15,000, आणि तुम्ही पुढचा अभ्यास सुद्धा करू शकतात. जास्ती काही वर्कलोड नसतो. माझे बरेचसे मित्र सुद्धा हे काम करत आता सध्या परीक्षेची वगैरे तयारी करत असतात पुढची. तर काम न केल्यासारखं काम आहे. तुम्ही हे अवश्य फॉर्म भरा मित्रांनो. तर आपल्या चॅनलला मित्रांनो तुम्ही सबस्क्राईब करा. आपण यासारखी सर्व जाहिरातींचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो या चॅनलच्या माध्यमातून. आणि माहिती आवडल्यास लाईकसुद्धा करा, आणि काही डाऊट असेल, काही विचारायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारू शकतात. भेटूयात मित्रांनो लवकरच एका पुढच्या माहितीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.